नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज। हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नातेचं प्रतीक आहे। यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला, तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यमदुतिया किंवा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे। पण 2025 मध्ये भाऊबीज कधी साजरा होणार आहे, तसेच भाऊबीजेचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल। आणि यासोबतच बघा, जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हेही आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा, भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला हा सण येतो। द्वितीया तिथीची सुरुवात बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रात्री 8:16 सुरू होणार असून या तिथीची समाप्ती ही गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 होणार आहे। तुम्हाला माहिती असेल, भाऊबीजेला आपण यमदुतिया असं सुद्धा म्हणतो। यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टळण्यासाठी, यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाचं औक्षण या दिवशी करत असते। तर भाऊबीजेच्या दिवशी शुभमुहूर्त कधी आहे ते देखील जाणून घेऊया। पण बघा, मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवस शुभ आहे, त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेला शुभमुहूर्त आहे किंवा शुभ वेळ आहे तर त्यामध्ये केलं तर अतिशय उत्तम। तुम्हाला नाही जमत तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता। शुभमुहूर्त आपण पुढे जाणून घेऊया, पण त्या अगोदर तुम्हाला मला सांगायचं आहे की भाऊबीजेला जे काही यमतत्व असतं ना, जागृत प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीतत्वावरती असतं। पण भाऊबीजेच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत, प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी आहेत, ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत, त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणामध्ये असतं। म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे। आता आपण भाऊबीज पूजेची पद्धत आणि विधी देखील थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, शास्त्रशुद्ध पद्धतीने जसं मी तुम्हाला पाडव्याला सांगितलं होतं की तो दिवस नवरा बायकोंचा असतो, तसं भाऊबीजेला बहिणीने भावाला अगदी उठणं लावून आंघोळ घालायची आहे। अर्थात भावाचं तोंड हे पूर्वेकडे करून आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे। औक्षण करताना देखील भावाला पाठावं बसवावं हे काय तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाहीये। या दिवशी सुद्धा आपण कुठलाही स्टीलचा, तांब्याचा दिवा मात्र औक्षणासाठी घेऊ नये। यासाठी आपल्याला कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचाच दिवा औक्षण करण्यासाठी वापरायचा आहे। तसेच पाटाभोवती छान अशी रांगोळी देखील काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन देखील ठेवू शकता। बाजूला रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये बघा, मी परत सांगते, अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा, फुले, सुपारी, नाणे, सोन्याचा काहीतरी एखादी वस्तू, अंगठी म्हणू शकता आणि मिठाई, काहीतरी गोड पदार्थ आणि यासोबत कणकेचा दिवा। जसं मी तुम्हाला सांगितलं की या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे। गव्हाच्या पिठाचा दिवा ज्याच्यामध्ये मीठ नाही, किंचितशी हळद टाकायची आहे। जरी हळद नाही टाकली तरी चालेल, साधा दिवा कणकेचा बनवला तरी चालेल। आणि बहिणीने पण ओवाळताना आपल्याला आसनावर उभं राहायचं आहे आणि कळालं, कणकेच्या दिव्याने या दिवशी आपल्या भावाचं औक्षण हे करायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपल्या भावाला ओवाळण्याच्या आधी तुम्हाला भावाच्या डोक्यावर टोपी घालायची आहे किंवा टोपी घालायला सांगायची आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे आणि बहिणीने उभं राहताना देखील आसनावर उभं राहायचं आहे। सगळ्यात पहिले कपाळाला अष्टगंध किंवा हळदी कुंकू आणि अक्षदा लावायच्या आहेत। अक्षदांचा म्हणजे तांदळाचा एक तरी दाणा भावाच्या कपाळाला चिकटलाच पाहिजे आणि त्यानंतर बघा, भावाला तुम्हाला जी सुपारी, एक नाणं आणि सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचा आहे। आपण जे कणकीचे दिवे ताटामध्ये ठेवलेला आहे तर तो दिवा तुम्ही घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही एक साधा दिवा घेतला तरी पण चालेल आणि या दोन्ही दिव्यांनी तुम्हाला भावाला ओवाळायचं आहे आणि जरी फक्त कणकेच्या दिव्याने ओवाळलं तरीही चालेल। आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे की इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे। आणि ही भावासाठी आपल्याला 3 वेळा प्रार्थना करायची आहे। तसेच माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभू दे, त्याच्यावर कुठलंही कधीही संकट येऊन देऊ नये अशी देखील प्रार्थना यमराजांना करायची आहे।
तसेच सगळ्यात महत्त्वाचं औषण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, नारळ डायरेक्ट दुकानातून आणतो तसंच नारळ घ्यायचा आहे, सोलायचा नाही आणि त्याला वरती काळा किंवा लाल करगोटा बांधून तो भावाला द्यायचा आहे. आणि जो करगोटा आहे किंवा जो करदोड आहे तर तो आपल्या भावाने कमरेला बांधायचा असतो. वाईट नजर किंवा वाईट बाधा कुठलीही आपल्या भावाला होऊ नये किंवा भावावरती येऊ नये म्हणून हा करगोटा द्यायची प्रथा असते. आणि नारळ जो आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता. बघा, या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील लावला जातो. तर हा दिवा कणकेचा असतो. जर तुम्ही लावत नसाल तर या वर्षीपासून लावायला सुरुवात करा. बघा, आपण ज्याप्रमाणे औषण करतो अगदी त्याच पद्धतीने हे औषण करायचं आहे. फक्त आपल्याला येथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे. तर बघा, असा हा बहीण भावाचा सण आहे. आणि बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते. तर काहींकडे वेगळी प्रथा देखील असू शकते. भावाबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा औषण करा. तुम्ही माहेरी गेल्यावर वडील असतात, आपले काका असतात, आपले बाबा असतात, आपले चुलत भाव असतो, मावस भाव असतो, तर यांचं सुद्धा औषण या दिवशी आवर्जून करावं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया असते म्हणून आपण यमद्वितीया असं देखील म्हणत असतो. तर हा दिवस भाऊबीज या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे, पण यमद्वितीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण या दिवशी यम म्हणजे बहीण यमुनाच्या घरी जेवायला गेला होता आणि म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं देखील नाव मिळालं आहे. बघा, ही कथा मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप सुंदर कथा आहे, ते देखील तुम्ही आवर्जून ऐका. आता काहींचे प्रश्न असतात, ताई आम्हाला भाऊ नाही मग आम्ही काय करायचं. साधा आहे, ज्याला आपण चंद्र म्हणतो, तर तुम्ही चंद्राचं सुद्धा औषण करू शकता चंद्राच्या प्रकाशाखाली. आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तम, नाही तर वरती संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं औषण हे करू शकता. आता जाणून घेऊया भाऊबीजेचा शुभमुहूर्त. बघा, भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:13 सुरू होणार आहे आणि तोच दुपारी 3:28 हा जो शुभमुहूर्त आहे तो असणार आहे. आणि त्यामुळे यावेळेत बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकते. तर ह्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही आवश्यक आपल्या भावाला ओवाळू शकता, त्याचं औषण करू शकता. नाही ह्या वेळेस जमलं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.